हॅलो एव्हरीवन, मी अक्षदा. स्वागत आहे आपल्या छोट्याशा न्यू व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. आज ना रोजच्याप्रमाणे पाऊस हा चालूच होता. थोडा दिवसभर चालूच होता, पण वातावरण छान झालं होतं. एकदम अशी हिरवळ आली होती, म्हणजे आता झाडं हिरवे झाले होते. डोंगराला सुद्धा असे हिरवं गवत फुटलं होतं, म्हणजे छान वाटत होतं. पण थंडी इतकी लागते ना की फार पाऊस थंडी सगळं सोबतच चालू असतं. तर आजचं आहेत ना असं म्हणजे छान वाटत होतं वातावरण. तर आज आहेत ना आमच्या इथं इडली सांबारचा बेत होता. पण इडली सांबार करायला आहेत ना मटेरियल नव्हतं, म्हणजे सांबार करायला मटेरियल नव्हतं. मग मम्मी सकाळ मला गायत्रीची इकडं शेवगा आणायला लावला. सकाळी उठून थंडीचं चालायला जाऊ वाटत नाही म्हणून उठत नाही, पण मम्मीनी 3 आवाज दिले तर तिसरं आवाजाला टणकन उठावं लागतं. त्यामुळं मग मी गायत्री त्यांची शेवगा आणायला चालले होते. जाता आहेत ना काल काढलेल्या मेहंदीचा रंगली का नाही पाहत होते. तर काल काढलेली मेहंदी चांगली रंगली होती. गायत्री त्यांची तर गेले तर होते, पण शेवगा त्यांनी तोडून टाकला. मग शेंगाच भेटल्या नाही. मग परत खाली गेलते. चिखल तोडत 1 किलोचा पाय झाला होता. मग मम्मी म्हणली की कोथिंबीर पण घेऊन ये. मग कोथिंबीर आणायला गेले होते. कोथिंबीर तर भेटली होती मस्त हिरवी. कोथिंबीर भेटली होती, पण कोथिंबीरमध्ये येण्यासाठी 1 किलोचा पाय करावा लागला होता. तर त्यानंतर आहेत ना मी तोपर्यंत सांबार बनवून घेतलं होतं. माझं सांबार झालं होतं आणि तोपर्यंत मम्मीच्या पण इडल्या झाल्या होत्या. म्हणजे मला घेऊन येऊस्तवर मम्मीच्या इडल्या झालेल्या तयार होत्या. फक्त एक शेवटचा घाणा राहिला होता. तर आज दुपारी ना मी गायत्री त्यांची दाशीच निवांत बसायला गेले होते. ती पण आज घरी होती. पण आज ना आमच्या गावच्या सरपंचांचं वाढदिवस होता, त्यामुळं ते आज आले होते. मग आम्ही त्यांचं म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन केलं आणि त्यांना सगळ्यांनी औक्षण करत होतो. तर त्यांचा सत्कार देखील केला होता. गाइस ये देखो ये क्या चल रहा है, मेरे को प्रपोज कर रही है। देखो गाइस देखो ये फूल दे रही है मेरे को। ये फूल अरे ये फूल भी खुद का नहीं है, ये इसका, ये दूसरे का चुरा के लाई है। माझ्यासाठी एवढंसं मी ज्यासाठी पूर्ण खालून वरून तोडून आणले बघा. कष्ट केले लोकांचे उचले ते. मग तू काय तो उचललं का? पीस अँटिक घ्यायचा कोणला विकत? विकायला आहे अँटिक पीस. लगेच नाही विका. विकायला नाही बट विकायला कुठून? विकायला नाही मतलब क्या हुआ? मतलब तू भी समझ। उन लोगों को नहीं समझ में आया। मतलब उनको समझ आ जाएगा, है ना? आपको अगर समझ में आ जाएगा तो हमें कमेंट करके बता देना, ठीक है? अरे भाई न्यू ब्लॉगर. त्यानंतर आहेत ना गायत्री गाणं गात होती. आज ती सिंगर बनली होती. आम्ही मोबाईलमध्ये मांजरीचा आवाज लावला होता. तिला वाटायचं कोण आहे, ती शोधत होती. जवळ त्यानंतर आज सुट्टी होती, त्यामुळे 2-3 तास
टाईमपास केल्यानंतर मग मी फायनल घरी आली होते. नंतर रोजच्याप्रमाणे आम्ही लवकरच स्वयंपाकाला लागतो, त्यामुळे लवकरच स्वयंपाकाला लागलो होतो. मग मी आज छान अशी मटकी केली होती, कारण की घरी असल्यावर तुम्हाला तर माहिती आहे स्वयंपाक माझ्याकडे असतो. तोपर्यंत मम्मीने इकडे चहा ठेवला होता. छान गवती चहा टाकून चहा केला होता. आम्हाला दूध नाही आहे, आम्ही तसंच बिनदुधाचं पितो. त्यानंतर बाहेर बघते तर दिवसभर पाऊस चालू, संध्याकाळचं पण पाऊस चालू, पण छान होतं. म्हणजे इतका पाऊस चालू होता सध्याच्या काळात. आणि त्यानंतर आहेत ना मग चहा आणि असे वाईब्स असं छान वाटत होतं. म्हणजे थंडीत चहा प्यायला आहेत ना छान वाटतं. मस्त गवती चहा, अद्रक टाकून. त्यानंतर सगळं झालं होतं. मग मी लागली होती चपात्या करायला. मग मी चपात्या करत होते. तर चला मी करते चपात्या. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.